आपण सर्वांना माझ्या चरणम शरणम गच्छामी. माझा आवाज येतोय? आवाज येतोय? वा, आज तर पपर संतान पण आहे क्लास अटेंड करायला. वा वा. ओके, माझा आवाज येतोय ना? आपण सर्वांना माझ्या चरणम शरणम गच्छामी आपला रात्रीचा 9 वाजताचा P3Y मराठी क्लासमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत. तर सुरुवात करूया आजच्या क्लासची. पुस्तक वाचन P3Y अद्भुत सुपर सरळ शक्ती, पेज नंबर 24, मुद्दा 4। क्या सचमुच P3Y से लाभ होता है? नए व्यक्तियों में सिर्फ तार्किक लोगों को ही ये प्रश्न तथा अन्य प्रश्न होंगे, लेकिन जो अपने विकास हेतु, अपनी इच्छा पूर्ति हेतु, तकलीफ में राहत हेतु शक्ति की खोज में है, वे व्यक्ति तो P3Y करने की रीति सीख कर अपने जीवन में व्यक्तिगत अनुभवों से 2-3 महीने में ही या उससे जल्दी निष्कर्ष पर पहुंचते हैं। P3Y के पीछे महान शक्ति है जिससे जीवन में आने वाली समस्याओं का समाधान जल्दी मिलता है। अन्य तार्किक प्रश्न: क्या भोजन करने से सच में भूख शांत होती है? क्या दवाई लेने से सच में दर्द में राहत मिल जाती है? क्या कसरत करने से सच में बॉडी बनता है? क्या पढ़ाई करने से सचमुच बड़ी डिग्री मिलती है? ऐसे अनगिनत तार्किक सवालों के जवाब सिर्फ चर्चा या दलील करने से ही ऐसे अनगणित तार्किक सवालों के जवाब सिर्फ चर्चा या दलील करने से नहीं मिलते हैं, परंतु अपने आप पर प्रयोग करने से या दूसरों के पास प्रयोग करवाने से मिलते हैं। P3Y परम विज्ञान है। व्यक्ति को वैज्ञानिक बुद्धि अपनानी पड़ेगी और जीवन की लेबोरेटरी में पप्र का प्रयोग करना पड़ेगा। देखना पड़ेगा कि पप्र के 11 वाक्यों के पीछे शक्ति है या नहीं। रोज परम योग करके जांच करनी पड़ेगी कि परमनाथ से अच्छी नींद आती है या नहीं, शांति मिलती है या नहीं। बुद्धिमान और ग्रहणशील व्यक्ति को 1 से 3 महीने में ही स्पष्ट जवाब मिल जाता है कि P3Y से सच में लाभ होता है। P3Y महान सत्य है। P3Y से काम बने, सफलता समृद्धि बढ़े, चिंता रोग टले, विद्यार्थी की याद शक्ति बढ़े, रुका हुआ काम पार पड़े। P3Y अच्छी तरह से सीखने के लिए प्रति सप्ताह P3Y क्लास अटेंड करते रहे या फेसबुक यूट्यूब पर ऑनलाइन क्लास अटेंड करें। जिनको जीवन में आगे बढ़ना है, उनका रुका हुआ काम बनाना है और इसके लिए शक्ति की खोज में है तथा क्लास में सिखाए अनुसार प्रयोग करने को तैयार है, वे ही लोग P3Y के लिए योग्य है। जो सिर्फ चर्चा में रस रखता है, व्यर्थ निंदा करने में लगा है, आलसी है, पूर्वग्रह युक्त है, जिसकी खराब नजर परम जी के या अन्य के पैसों पर है, वह P3Y क्लास से दूर ही रहे। P3Y शक्ति सिर्फ मेहनती और बुद्धिमान लोगों के लिए है। पप्र करे, काम बनाए, परम योग करे, शांति पाए। शंकाळू आदमी दुखी रहता है, परम जी का वाक्य। चरणम शरणम गच्छामी। तर हे आपण वाचन केलं P3Y अद्भुत सुपर सरळ शक्तीचं। तर सुरुवात करूया आपल्या ह्या 9 वाजताचा क्लास P3Y मराठी क्लास। तर ह्या क्लासमध्ये आपण P3Y शक्ती बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन घेत असतो। तर जेही नवीन लोक आहे, जुने लोक आहे, ते प्रत्येक व्यक्तींनी P3Y ची माहिती सचोट घ्यावी। जेही काही तुम्हाला शिकवण्यात येत आहे ते सगळी गोष्ट शिकून घ्यायची आहे आणि प्रॅक्टिकल्स करायचे आहे। तर तुम्हाला काहीही क्लास दरम्यान प्रॉब्लेम आला किंवा काही समजलं नाही तर तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात आणि पर्सनल ट्रेनिंग पण घेऊ शकतात। तर माझं नाव आहे कविता महाजन, डिग्रीमध्ये MBA डबल ग्रॅज्युएट आहे, डिग्रीमध्ये MBA डबल ग्रॅज्युएट आहे आणि मागच्या खूप वर्षापासून प्रोफेशनल्स म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये कार्यरत आहे। त्या व्यतिरिक्त परमजीच्या कृपाने माझी खूप
खूप सारी म्हणजे वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. तर शारीरिक, मानसिक, जॉब, सामाजिक, भौतिक, आध्यात्मिक ह्या प्रत्येक प्रकारची इच्छा आपली P3Y शक्तीने पूर्ण होऊ शकते. फक्त आणि फक्त ह्याच्यामध्ये कंडिशन एकच आहे, जेही तुम्हाला क्लासमध्ये शिकवण्यात येत आहे ते प्रॉपरली आपल्याला घरी बसून करायचे आहे. तर सुरुवात करूया आजच्या हा क्लासची. तर आजचा क्लास जेही व्यक्ती भरतायत आणि जेही नवीन व्यक्ती किंवा ऑनलाईनमध्ये जेही व्यक्ती बघत आहेत त्या सर्वांचं ह्या क्लासमध्ये हार्दिक स्वागत. ह्या क्लासला डॉक्टर अजितचे विशेष आशीर्वाद मिळालेले आहे की जेही व्यक्ती हा क्लास अटेंड करणार त्यांचं पूर्ण आठवडे चांगलं जाणार, आनंदित आणि खुश जाणार, टेन्शन डिप्रेशन कमी होणार आणि त्यांची मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार. मंगळवारचा हा क्लास अटेंड करण्याने भरपूर लोकांचे अनुभव पण झालेले आहेत, तर ते अनुभव पण आपण नंतर ऐकू. तर हा क्लास जोही व्यक्ती अटेंड करेल त्यांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल. पण इच्छा प्रबळ ठेवायची आहे की मला माझी इच्छा पूर्ण करायचीच आहे. त्याच्यासाठी कितीही क्लास अटेंड करावे लागले, कितीही लोकांमध्ये प्रचार करावा लागला, पण मला माझी इच्छा पूर्ण करायची आहे. तर P3Y ने मोर दॅन 75% इच्छा पूर्ण होते. तर पप्र कुठल्याही जागावर बनतात, घराचा आत, बाहेर, सृष्टीवर, इंडियामध्ये, शहराचा बाहेर, गावात, पूर्ण स्पेसमध्ये कुठेही P3Y शक्ती काम करते. हे एक परम विज्ञान आहे. तर पप्रमध्ये कुठलाही कष्ट नाही, नष्ट नाही आणि ठगेती नाहीच नाही. पण त्याच्यासोबतच अजून P3Y शक्ती ह्याच्याने कमी खर्चात, कमी समयमध्ये आणि कमी मेहनतमध्ये काम बनतात पप्रने. पण ह्याच्यासाठी आपल्याला पात्रता लागते. प्रामाणिकता, आज्ञांकितता, नम्रता आणि वीरता हे 4 पात्रता आपल्याला असायला पाहिजे. तर P3Y शक्ती तुमच्यामध्ये धड वाहणार. तर पहिला P म्हणजे परमजी. तर परमजी साकार पण आहे आणि निराकार पण आहे. परमजीच्या दर्शनसाठीची पात्रता तुमची 10 पेक्षा जास्त इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे, असली पाहिजे. तर तुम्ही 10 इच्छा तुमची पूर्ण कराल तेव्हा तुम्ही ते पात्रता मिळवू शकतात. तर परमजी कोण आहे? तर परमजी एक पॉवर हाऊस आहे ज्याच्यातून आपल्याला P3Y ची शक्ती मिळते आणि त्या शक्तीने पूर्ण समाजाची, पूर्ण विश्वाची सुखदायी आणि लाभदायी इच्छा पूर्ण होऊ शकते. पण जेही व्यक्ती इच्छा मागत आहे ते व्यक्ती मेहनती असायला पाहिजे. परमजीने P3Y शक्तीला परम विज्ञान बनवलेलं आहे. परमजी बोलले होते, आलसी की कोई इच्छा पुरी नहीं होगी. म्हणजे फक्त आणि फक्त आळस आहे शरीरामध्ये, काम करायचं नाहीये, विचार करायचं नाहीये, बुद्धिमत्ता वाढवायची नाहीये, तर ह्या लोकांची इच्छा पूर्ण होत नाही. तर आपण आपले देवी देवता धर्मला मानत राहायचं आहे. पण जर आपल्याला आपली इच्छा पूर्ण करायची आहे तर आपण P3Y ह्याचा आपण लाभ घेऊ शकतो. पण जेव्हा आपली इच्छा पूर्ण झाली की कट्टरतेने आपण हे विश्वास घ्यायचा आहे की P3Y ह्याच्याने काम बनतातच बनतात. 100% ते कट्टरतेने एक्सेप्ट करायचे आहे आणि लोकांमध्ये प्रचार पण करायचा आहे. एक को मानो, एक से मागो और एक हो जाओ, हे परमजीचं वाक्य आहे. तर आपण असे परमजी ज्यांची P3Y शक्ती आहे त्यांच्या त्वमेव माताचा श्लोक बोलून त्यांचं मानसिक पूजन करूया. बोलूया श्लोक. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. बोला, हे परमजी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परमजी को नमस्कार करती हूँ. परमजी, परमजी आजच्या ह्या क्लासमध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, माझी मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. आजच्या क्लासमध्ये परमयोग आणि परमश्वासमध्ये आपले विशेष आशीर्वाद द्या. ह्या पूर्ण क्लासला खूप पॉवरफुल बनवा. अधिक मला लाभ हो असं करा. तर हे झाले आपली परमजी म्हणजे ज्यांच्याकडनं आपण P3Y शक्ती घेतो. आता आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी जिवंत गुरु असायला पाहिजे. तर जिवंत गुरु आपल्याकडे का असायला पाहिजे? का
जे अपग्रेडेड व्हर्जन असतं ना, तेव्हा आपल्याला अपग्रेडेड वस्तू सगळी गायडन्स हवी असते. जसं की आजचा खूप काळ आधी अ, जसं धरून घ्या की तुम्हाला जर विमानमध्ये जायचं आहे, तर तुम्ही जर 4 कारचे पहिल्यांचे जे आपले दादा दादी आहे, जर त्यांना तुम्ही विचारलं की अहो दादा दादू मी कसं जाणार आता, प्लेनमध्ये कसं जायचं, बोर्डिंग कसं करायचं, त्या एंट्री कशी करायची, मी काय करू, मग एअर होस्टेसला कसं बसवायचं, प्लेनमध्ये कसं बसायचं, ते तुम्हाला सांगू शकणार नाही. कारण की ते त्या जनरेशनचंच नाहीये, त्यांना ते एक्सपिरियन्स नाही, त्यांना माहिती नाहीये. पण तसंच जर तुम्ही आत्ताचे काळाचे म्हणजे तुमच्या आई वडिलांना किंवा तुमच्या बुद्धीपेक्षा जास्त बुद्धीवाले जे लोक आहेत त्यांना जर तुम्ही विचारलं तर तुम्हाला सचोट मार्गदर्शन देतील. म्हणूनच आपल्याला आयुष्यामध्ये जिवंत गुरु असायला पाहिजे, जे आत्ताचे करंट झालेले आपले जेही प्रॉब्लेम्स आहेत किंवा जीवनमध्ये कसं जगायला पाहिजे त्याच्यासाठी सचोट मार्गदर्शन द्यायला पाहिजे. तर तसेच तुमचे आणि माझे गुरु टीचर P3Y टीचर आहे डॉक्टर अजित, जे स्वतः MBBS MS डिजिटल लॅप्रोस्कोपिस्ट आहे, MS सर्जन आहे. त्यांनी खूप वर्ष परमजी सोबत राहून काही सिद्धी हासिल केलेली आहे आणि ते सिद्धीचा लाभ आपण घेत आहोत. डॉक्टर अजित त्यांचे कितीही गुण गाले तरी कमी आहे, कारण की ते व्यक्ती 24 तास कार्यरत असतात आणि त्यांचा फक्त एकच उद्देश आहे की इतकी महान शक्ती की जे कुठल्याही व्यक्तीचे कुठल्याही प्रॉब्लेम्सला जर दूर करू शकतात, तर हे शक्ती प्रत्येकाला भेटायलाच पाहिजे. तर डॉक्टर अजित म्हणतात की हे शक्ती प्रत्येक व्यक्तीचा घ्यायचा हा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो अधिकार आपण द्यायलाच पाहिजे, और मैं देकर ही रहूंगा. आणि त्यांनी जर ऐकलं की नाही ऐकलं माझाच काही घेणं देणं नाहीये. पण तो फ्युचरमध्ये किंवा भविष्यात हे नको म्हणायला की अरे मला जर माहिती असतं तर मी पुढे गेलो असतो. तर डॉक्टर अजितला अफसोस नकोय, म्हणून डॉक्टर अजित स्वतः ह्या गोष्टीवर खूप भार देतात. मी सुखी झालो, मला सत्य कळलं, म्हणून मी लोकांना पण सांगत राहतो. परमजींच्या जीवनात शोधत राहतात. आणि ज्या लोकांना खूप प्रॉब्लेम आहे, तकलीफ आहे, ते डॉक्टर अजितला फोन करतात. त्यांचे सेवक आहे ते पण त्यांना गाईड करत असतात. तर असे आपले तुमचे P3Y टीचर आहे डॉक्टर अजित. तर असे गुरूंचं आपण गुरु ब्रह्माच्या श्लोकने मानसिक पूजन करूया. बोलूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर हे झाली आपली गुरुवंदना. पण गुरुवंदना कधी, सगळ्यात मोठी गुरुवंदना म्हणजे डॉक्टर अजित म्हणजे आपले गुरुचे आज्ञाचं पालन. ते जे काही बोलतायत ते जर तुम्ही सचोटपणे ऐकलं तर नक्कीच 100% तुम्ही आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे आहात ते लवकरात लवकर तुम्ही बाहेर निघू शकतात. हा माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे की डॉक्टर अजित जे काही बोललेत त्याच्यामध्ये तर्क वितर्क न करता त्यांचं गायडन्स फक्त ऐकणं आणि त्याला ऑबे करण्याने आपलं जीवन सुरसुरीत होऊन जातं. इतके जर आपण खूप स्मार्ट आपल्याच पद्धतीने जर इतके स्मार्ट असतो किंवा आपण इतके तर्कवितर्कने जर पुढे असतो तर आपण त्या कंडिशनमध्ये गेलो नसतो. तर आता जर आपण गुरु बोलत आहोत तर त्यांची आज्ञाचं पालन पण आपल्याला करायला पाहिजे. तुम्ही स्वतः एकदा फक्त गुरुची आज्ञाचं पालन करून बघा, तुमचं आयुष्य एकदम सुंदर होईल, माझा अनुभव आहे. तर हे जे आपल्याला तर्क वितर्क जे करायला लावतं ना, जे आपल्याला इम्बॅलन्स करायला लावतं, ते आहे आपलं मन. आपल्या मनमुळे आपण खूप डिस्टर्ब राहतो. तर आपलं मन, आत्मा, बुद्धी हे सगळं वेगवेगळं आहे. तर मनामुळे आपल्याला खूप त्रास होतो किंवा ईर्ष्या आहे, जलन आहे, दयाभाव आहे, दुःख आहे, हर्ट आहे, हे सगळं मन करतं. तर हे जर मन कंट्रोलमध्ये आलं, थोडंसं हार्ड आहे मनाला कंट्रोल करणे, हे थोडं हार्ड आहे. पण जर मन कंट्रोलमध्ये आलं तर नक्कीच आपण आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो. तर परमजीला हे माहिती होतं की लोक मन जे आहे ना त्याच्यामध्ये थोडं अडकून जातात, म्हणून त्यांनी आपल्याला एक विद्या दिली, परमश्वास. परमश्वासची क्रिया इतकी दिव्य क्रिया आहे की तुम्ही कधीही हे करू शकतात. तर हे परमश्वासची क्रिया कुठे कुठे लाभदायक आहे, जेव्हा तुम्हाला गॅसची प्रॉब्लेम आहे किंवा डायबिटीज, हायपर डायबिटीज आहे किंवा बाकीचे इतर इनर्सचे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यासाठी गॅस्ट्रो प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यासाठी हे लाभदायी आहे. ज्या लोकांना सायकोसोमॅस्टिक प्रॉब्लेम आहे म्हणजे टेन्शन, डिप्रेशन, ओव्हर थिंकिंग आणि खूप सेन्सिटिव्ह, इमोशनल, त्या लोकांसाठी हे लाभदायी आहे. काही व्यक्ती ज्यांना खूप चिडचिड स्वभाव झालेला आहे, खूप विचार करतात, दुःख होता, त्यासाठी
परमश्वास लाभदायी आहे. त्या व्यतिरिक्त परमजीची शक्ती आपल्यामध्ये असते. डोकं शांत राहणं कुणाला नाही आवडत. कुणाला सगळ्यांना दररोज दरवेळी खटाखटामध्ये राहायचं आवडतं, कुणाला नाही आवडत. तर परमश्वास क्रिया अशी क्रिया आहे की ज्याच्याने आपल्याला मनापासून डोक्यापर्यंत शांती भेटते. तर हे परमजीची जे शक्ती आहे त्याचा आपण आता शक्ती घेणार आहोत आणि त्याचा अनुभव पण करणार आहोत. तर परमश्वास करायचा आहे, ताट बसायचं आहे, गर्दन मस्तक कमर एका लाईनीमध्ये असायला पाहिजे. श्वास घ्यायचा आहे तोंडाने आणि नाकातून बाहेर काढायचा आहे. तर कसं करायचं आहे एकदा शिकून घ्या. हे आहे एक परमश्वास. असे आपल्याला 10 परमश्वास करायचे आहे. श्वास घेण्याच्या आधी आपल्याला म्हणजे श्वास घेताना आणि सोडताना परमजी ह्या शब्दावर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. हे एक ऊर्जा पॉवर हाऊस आहे. तर त्या शब्दावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला बोलायचे आहे परमजीचे वाक्य. तर 6व्या वाक्यापासून आपण ह्या परमश्वासमध्ये बोलूया. बोलू, हे परमजी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, परम श्वास हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या. मी खूप पुढे जाऊ असं करा. माझं मन शांत हो, माझे डोकं शांत हो असं करा. माझं टेन्शन डिप्रेशन दूर हो असं करा. आता लांब 10 परमश्वास. दस म्हणजे बस. हे 10 परमश्वास तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ किंवा तास पण करू शकतात. तुम्ही एकाच वेळी 10 20 50 100 पण परमश्वास करू शकतात. तर हे परमश्वासी क्रिया बघा, तुम्ही ज्यांनी पण आता परमश्वास केला असेल त्यांना नक्कीच शांतीचा अनुभव झाला असेल. तर हे परमश्वास सकाळ आणि संध्याकाळ 10-10 करू शकतात किंवा जसं तुम्हाला प्रॉब्लेम आहे त्याप्रमाणे करू शकतात. P3Y पुस्तके. तर आज आपण P3Y अद्भुत सुपर सरळ शक्ती ह्याचे पठन केलं. तर असेच गर्भगीता, परमज्ञान मॅगझिन ह्या अशा प्रकारे खूप पुस्तकं पण आहे. त्या पुस्तकाचं पण पठन करायला पाहिजे. दररोजचा 1 किंवा 2 पेजेस तुम्ही वाचू शकतात आणि त्याला आपल्या जीवनमध्ये जर अंमलमध्ये आणलं तर नक्कीच आपलं जीवन खूप सुखमय आणि आनंदमयी होणार. आणि 36 स्टेज साहित्य ह्याच्याने काहीही प्राप्त होऊ शकते. 100 वर्षाचे जे आयुष्य आहे ते पण मिळू शकतं तुम्हाला. पण हे विज्ञान आहे. काम होईल पण नियम अनुसार. तर आपल्यामध्ये पेशन्स, धैर्य पण येईल आणि काम तर बनणारच आहे. तर हे एक परम विज्ञान आहे. तसंच आपल्याला पुढे जायचं आहे. जेही व्यक्ती ह्याला धर्म किंवा कुठलाही वेगळं विचारणार तर त्यांची इच्छा कमी पूर्ण होईल. तर सायंटिफिक आहे, हे विज्ञान आहे, जे हे टेक्निक आहे आपल्याला पुढे जाण्यासाठी. तर आपण आता डॉक्टर अजितची वाणी ऐकूया आणि डॉक्टर अजित आपल्याला पाणी सिद्ध करून देतील. तर पाणी सिद्ध करण्यासाठी उजव्या हातात आपल्याला पाणी धरायचं आहे आणि जेव्हा डॉक्टर अजित म्हणतील की पाणी सिद्ध होते तेव्हा पाणीकडे बघत राहायचं आहे. परम जी को नमस्कार। परम जी का स्मरण करके आज जुलाई 2 मंगलवार का क्लास अटेंड करने वाले सभी पृथ्वी कर्ताओं को
सूरत से डॉक्टर अजीत का आशीर्वाद, पप्र पानी, पप्र प्रसाद इत्यादि। जिन्होंने प्रसाद इत्यादि रखे हैं प्रेम से कहिए परम जी, कृपया स्वीकार कीजिए, परम जी, कृपया स्वीकार कीजिए, परम जी, कृपया स्वीकार कीजिए। शक्ति रख दी परम जी ने, पप्र पानी, पप्र प्रसाद इत्यादि पित्त शक्ति सबर हो गए, प्रयोग कीजिए, पित्त शक्ति पाइए। परम जी वचन, कृतज्ञ बॉर्न कृतज्ञ होता है, जम्स होता है, खाद पानी मिलने पर बाहर आ जाता है। 1993 अप्रैल 25 को परम जी यह वचन बोले थे। विवरण बाद में सुन सकते हैं। आज परम जी संवत 30 का अंतिम मिथुन मास का 18वां दिन है। आज कृष्ण पक्ष की एकादशी योगिनी एकादशी है। दिन महात्म्य बाद में सुन सकते हैं। डॉक्टर अजीत की चंडीगढ़ प्रचार यात्रा हैवी रेन जो आने वाला है के कारण कैंसल की गई है। डॉक्टर अजीत सूरत में रहकर ही चातुर्मास मनाएंगे, तो गुरुवार का इनकम वृद्धि क्लास और मासिक शिवरात्रि क्लास डॉक्टर अजीत लेंगे। जो अमास का क्लास है शाम को 7 बजे, वो भी गोकुल नगर पिछे मेन सेंटर में डॉक्टर अजीत लेंगे। और जिनको उतार विधि ओवर विधि करानी हो वो भी कीजिएगा। और 7 तारीख को उमरगांव की यात्रा, सबसे बड़ी यात्रा उमरगांव की यात्रा, तो सबको उमरगांव आने का निमंत्रण है। RSVP कराइएगा। जिनका जन्मदिन है उनको शुभ जन्मदिनम तुभ्यम। जो भी क्लास के होस्ट बने हैं उनको परम जी का स्मरण करके आशीर्वाद। अपने क्लास को लाइक कीजिएगा, शेयर कीजिएगा। अपनी चैनल्स P3THF तथा अन्य ब्रांच चैनल्स को एक या अधिक व्यक्तियों से सब्सक्राइब कराइएगा। परम जी को अर्पण। शरणम शरणम गच्छामि। तर हे होते आपले डॉक्टर अजितची वाणी। तर निमंत्रण त्यांनी दिलेलं आहे गुरुवारी सकाळी 7 वाजता इन्कम वृद्धी क्लास नक्कीच भरायचा आहे। आपल्या घरामध्ये इन्कम राहिलाच पाहिजे, बरकत यायलाच पाहिजे, त्याच्यासाठी सकाळी आपण हे क्लास ऑनलाईनवर भरू शकतो P3THF वर। त्यानंतर जे महाशिवरात्री क्लास पण आहे त्याच दिवशी, तर तेही तुम्ही अटेंड करू शकतात। तर दुसरं P आहे म्हणजे पप्र। तर पप्र म्हणजे इच्छापूर्वक संकट मोचन। 1 ते 11 वाक्य, हे 1 ते 11 वाक्य कुठल्याही जागावर कसेही तुम्ही ह्याचा प्रयोग करू शकता। जेही हे 1 ते 11 वाक्य बोलतील त्याची कुठलीही इच्छा जे त्यांच्या लाभदायीमध्ये आहे ते पूर्ण होऊ शकेल। तर 1 ते 11 वाक्याचा प्रयोग कसा करायचा आहे, तर तिथे 1 ते 8 वाक्य जसे दिलेले आहे तसे आपल्याला बोलायचे आहे।
कुठलाही फेरबद्दल करायचं नाहीये, कुठलीही भाषामध्ये रूपांतरण करायचं नाहीये, जसं आहे तसं सेम डिट्टो बोलायचं आहे. असं धरून घ्या की हे एक फोन नंबर आहे, ज्याच्याने एक अदृश्य परमजीची पराशक्ती आपल्या समोर उपस्थित होते. त्यानंतर 9व्या वाक्यामध्ये बोलायची आहे आपली इच्छा. तर आपली इच्छा कुठलीही असू शकते. डोकं दुखतं आहे, पोट दुखतं आहे, आज मी मीटिंगमध्ये जाणार आहे, ते सक्सेसफुल करायचे आहे, किंवा प्रमोशन पाहिजे, बॉस माझ्या माझ्या प्रेझेंटेशननी इम्प्रेस व्हायला पाहिजे, काही कन्व्हर्जन्स आहेत, मार्केटिंग, सेल्स, त्याच्यामध्ये मला चांगला परफॉर्मन्स दाखवायचा आहे. मुलं जे आहेत त्यांच्या करिअरसाठी चांगलं मागू शकतात, प्रोजेक्ट बनवताना किंवा कुठल्याही गोष्टीची नवीन सुरुवात करता हे पप्पर तुम्ही घेऊ शकतात. पण एका वेळी एकच इच्छा मागायची आहे. 10व्या वाक्यामध्ये तर इच्छा पूर्ण होते पकरमध्ये किती रुपये समर्पण तुम्ही परमजींना देणार. तर जशी इच्छा आहे, जशी इच्छा तसे पैसे, 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये. जे व्यक्ती अभ्यास करत आहे, शाळेत जात आहे, कॉलेजमध्ये जात आहे, त्यांनी 1 रुपया, 5 रुपये बोलले तरी पण इच्छा पूर्ण होणार. पण त्यांनी 1 लिटर पाणी आणि 1 फूल नक्कीच चढवायचं आहे. 11व्या वाक्यामध्ये बोलायची आहे की ह्या पैसे कमी बोलले तर चालेल, पण 11वं वाक्य आहे प्रचार, की तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही किती लोकांमध्ये प्रचार करणार. प्रचार हे खूप सोपी गोष्ट आहे. माझी इच्छा पूर्ण झाली, मला हा त्रास होता, माझ्या असं असं झालं होतं आणि त्याच्यामुळे P3Y ची शक्ती मी घेतली आणि त्यानंतर माझ्यामध्ये असा सुधार आला किंवा माझी हे इच्छा पूर्ण झाली. आपल्या अवतीभोवतीमध्ये जेही आपल्यासारखे लोक आहे, दुःखी लोक आहे, त्यांना आपण हे P3Y शक्तीची माहिती देऊ शकतात. त्यानंतरचा प्रचार म्हणजे आपण स्वतः काय अनुभव केलेला आहे किंवा कशा पद्धतीने पुढे जात आहोत हे पण आपला प्रचार आहे. क्लास अटेंड करणे, समय देणे हे पण आपला प्रचार आहे. तर आपण थोड्याच दिवसांनंतर परत ह्या नाशिकमध्ये प्रचार यात्रेचं आयोजन करणार, ज्याच्यामध्ये एका वेळी रविवारी जेव्हा सुट्टी असेल तेव्हा सगळे एक ठिकाणी मिळणार आहोत आणि प्रचार आपण यात्रा करणार आहोत. तर नक्कीच तुम्ही ह्याच्यामध्ये पण जोडू शकतात. तर हे आहे पप्र. तर हे खूप सिंपल आणि सोबर आहे आणि कुठलीही भलभली इच्छा पूर्ण होऊ शकते, पण मेहनती राहावं लागेल तुम्हाला, ते इच्छा सगळी लिहावं लागेल. तर आपण पूर्ण आठवडे चांगलं जाऊ त्याच्यासाठी आपण एक पप्र घेऊया. बोलूया 1 ते 8 वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. हे परम जी, मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, आजपासून ते पुढच्या मंगळवारपर्यंत माझे सगळे दिवस चांगले जाओ असं करा. माझ्या परिवारमध्ये मेलजोल बनव, लढाई झगडा कमी हो, मन मेळ हो असं करा. माझं जेही जॉब व्यापार आहे त्याच्यामध्ये मला यश मिळो. माझे बॉस किंवा साथी माझ्या लाभमध्ये हो, माझ्याने इम्प्रेस हो, माझ्या प्रत्ये त्यांना सर्वांना आकर्षण हो. मी चांगलं काम करू, माझ्या कामाला मी 100% देईल, पण माझं काम क्वालिटीफुल हो असं करा. माझी बुद्धी विकास करा, माझ्या अभ्यासामध्ये मन लागो, जेही ह्या आठवड्यामध्ये अभ्यास करणार ते सगळं मला आठवण राहो असं करा. माझी यादशक्ती वाढवा. पूर्ण आठवड्यामध्ये शरीराला कुठलाही त्रास येऊ नये, मानसिक त्रास येऊ नये, मी डिस्टर्ब होऊ नये, आणि जर त्रास आला तर पप्र पाणीने ते दूर हो असं करा. वाक्य नंबर 10. इच्छा पूर्ण होते ही पकर में किती रुपये, 5 रुपये किंवा 10 रुपये, जेही तुमची इच्छा परमजीना देईल, किंवा 1 लिटर पाणी किंवा 1 फूल परमजींना देईल. वाक्य नंबर 11. इच्छा पूर्ण होते ही पकर में पुढच्या मंगळवारचा क्लास अटेंड करेल आणि 2 व्यक्तींना हा गुड लक पप्र कार्ड ऑफर करेल. तर ऑफर कसं करायचं आहे की नमस्कार, तर कोणी जर तुम्हाला त्यांना तुमचे त्रास सांगते की मला असं झालं तसं झालं, तर माझी अशी इच्छा आहे की तुमचा हा त्रास कमी व्हायला पाहिजे, तर मी एक टेक्निकची तुम्हाला माहिती देतो. तर काय आहे ते विचारणार, हां काय आहे ते, तर हे P3Y शक्ती अद्भुत सुपर सरळ शक्ती आहे. तर हे घ्या, गुड लक पप्र कार्ड तुमच्याकडे ठेवा, 1 महिना तुमचा चांगला जाणार. आणि जेव्हा तुम्हाला खाली दिलेला डॉक्टरजीचा नंबर आहे त्याच्यावरून पण तुम्ही फोन करू शकतात. त्याच्याही पेक्षा अजून जास्त की जर तुम्हाला ह्या तकलीफमधून इमिजिएटली बाहेर निघायचं आहे तर मंगळवारी रात्री 9 वाजता ऑनलाईन क्लास असतो, तर ते क्लास नक्की अटेंड करायला या. तुम्हाला मनाला शांती पण मिळेल आणि तुमची इच्छा पूर्ण पण होईल. हे कार्ड तुम्हाला देऊ बस.
आणि हो म्हटलं तर ठीक आहे, नाही म्हटलं तर तुम तुम्हारे रास्ते हम हमारे रास्ते. कोणीतरी जर आपल्याकडे रडतंय तर त्यांना एक दोन प्रकारचे व्यक्ती असतात. एक की ज्यांना स्वतःच्या दुःखाला रड 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 करणं आवडतं. माझं असं झालं, माझं असं झालं, माझं असं झालं. ते तुम्हाला सांगतील, दुसऱ्यांना पण सांगतील, तिसऱ्यांना पण सांगतील, कारण की त्याचं कामच ते दुःखाला रड 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 करतात. आणि एक दुसरा व्यक्ती असा असतो की त्याला त्या तकलीफमधून बाहेर निघायचं आहे आणि तो तो त्या शक्ती अशा अशा प्रकारची शक्तीच्या खोजमध्ये असतो. तो परमजीचा जीव असतो. तर ते तुमच्याकडे त्यामुळे येतो की अरे मला जे तुला तुझ्याकडे ती अशी शक्ती असेल तर मला दे. आणि जर तेव्हा आपण मुख्य राहिलो तर की ज्यांनी आपलं काम बनवलं, जे जे तो व्यक्ती प्रॉब्लेम मध्ये आहे, तो त्याचा अधिकार आहे, ते अधिकार आपण छिनवू नाही शकत. तिथं परमजीचा जीव आहे, तुम्ही नाही तर कोणी और दुसरं देणार. बरोबर. तर असं तुम्ही प्रचार पण करू शकता. तर हे जे पूर्ण पत्र आहे ना ते तुम्ही लिहून घ्या. तर आपण आता चला पुढे करूया परम नाद आणि त्यानंतर आपण बालकृष्ण सर आहे त्यांचा आपण अनुभव ऐकूया. तर पहिले परम परम योग. तर परमनाद म्हणजे कसं आहे की आध्यात्मिक उन्नती तर व्यक्तीला असायलाच पाहिजे. आपण म्हणतो ना ह्याला तर अक्कलच नाहीये, ह्याला तर बुद्धीच नाहीये, ह्याला तर काही कळतच नाहीये. ह्या सगळे जे गोष्टी आहे ना त्या पॅरामीटर्स आपल्या बुद्धी आपण विचारांच्या ज्या पॅरामीटर्स असतात ना स्टेप बाय स्टेप ते वाढत असतात. तर परमनादने ह्या स्टेप बाय स्टेप हा बुद्धी आपली वाढू शकते. तर जेही व्यक्ती परमनाद करतो आणि जे व्यक्ती नॉर्मल असतात त्यांच्या विचारांमध्ये काही जमीन आसमानचा फरक असतो. तर तुम्ही स्वतः एक्सपेरिमेंटल रिसर्च आपण सांगितलं ना P3Y हे एक विज्ञान आहे. रिसर्च करा की मी परमयोग करतो आणि समोरच्या व्यक्ती परमयोग करत नाहीये तर माझ्यामध्ये काय क्वालिटी डेव्हलप झाली आणि त्याच्यामध्ये काय क्वालिटी डेव्हलप झाली. तर हे रिसर्च पण करत राहा. झोपत राहू नका की हा हा चाललंय चाललंय चाललंय. तर सजग पण राहायचं, कॉन्शियस राहायचं की माझ्याकडे इतकी महान शक्ती आहे तर त्याच्याने माझ्या शरीरामध्ये किंवा माझ्या विचारांमध्ये माझ्या जीवनामध्ये काय काय चेंजेस घडलेत तर तेही तुम्ही रिसर्च करायला पाहिजे. तर हे परमनाची क्रिया एक दिव्य क्रिया की परमजी असं म्हणतात की जे ऋषी मुनी घर संसार सोडून जे तपस्या करतात आणि त्याचं जे फळ त्यांना भेटतं तर संसारमध्ये राहून सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीला पार पाडून व्यक्ती जर घरामध्ये बसून पण परमनाद करणार तर त्यांनाही तितकाच लाभ होईल. तर आपण परमनाद करूया. परमनादची क्रिया एकदम सोपी आहे जसं परमश्वासची क्रिया आहे तशीच. तर श्वास घ्यायचा आहे तोंडाने, नाकातून श्वास बाहेर काढायचा आहे. नाकातून श्वास बाहेर काढताना भवरा गुंजन करतो तसं गुंजन होतं. मी एक परमनाद तुम्हाला करून दाखवत आहे ते तुम्ही शिकून घ्या. तर हे होता एक परमनाद. तर असे आपल्याला 3 परमनाद करायचे आहे. पण त्याआधी आपल्याला जॉईन करायचे आहे परमजीची ही शक्ती. तर त्याच्यासाठी आपल्याला बोलायचे आहे 1 ते 8 वाक्य. बोला. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. हे परम जी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती. परम जी परम योगची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या. माझा आध्यात्मिक उन्नती करा. सही वक्तवर सही टाईमवर सचोट निर्णय घेऊ असं करा. बुद्धिमान बनवा. रात्री चांगली झोप येऊ द्या. आता लांब 3 परमनाद परमजी शब्दावर ध्यान. मस्तीच नव्हून आपली सगळी इच्छा मागून घ्या. आवाज येत नाही मॅडम. आता येतोय? हो हो. तर 3 परमनाद
असे आपण केले. तर हे 3 परमनाद आपण सकाळ, दुपार, संध्याकाळ असं 3 वेळा करू शकतो आणि 3 विशेष परमनाद. तर हे विशेष परमनाद करण्याने म्हणजे जास्तीत जास्त परमजीची शक्ती तुम्ही घेणार तर जास्तीत जास्त तुमचा बुद्धी विकास होणार. तर परमयोगचे फायदे पण मी तुम्हाला सांगितले. तर आता तुम्हाला येत नाहीये किंवा P3Y शक्ती एका वेळी येत नाहीये तर परत परत हे क्लास अटेंड करत राहा. सकाळी 7 AM 7 PM च्या क्लासमध्ये तुम्ही P3Y THF हा एक चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. P3Y THF महाराष्ट्र ह्या मराठी चॅनल आहे त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करू शकतात. तर जेणे करता तुम्ही हे सबस्क्रिप्शन झाल्यानंतर ज्यांनाही व्यक्तींना तुम्ही प्रचार करत आहात त्यांना रेफरन्स तुम्ही देऊ शकतात. आताच्या डिजिटलमध्ये सगळ्या लोकांनी स्मार्ट व्हायचं आहे तर ते स्मार्टपणे लोकांना आपण P3Y द्यायचं आहे. तर चला आता आपण ऐकूया बालकृष्ण सर यांचा अनुभव. चरणम शरणम गच्छामी. चरणम शरणम गच्छामी. मला P3Y ला जॉईन होऊन 4-5 महिने झाले फक्त. पण मी जॉईन होण्यासाठी माझे मित्र सर्वेश कुमार यांच्याकडे दिंडोरीला क्लास पहिला अटेंड केला आणि तिथून मला असं ज्ञात झालं का आपण काहीतरी करतोय, काहीतरी करायला पाहिजे आणि काहीतरी आहे पण ते आपल्याला दिसत नाही पण आपलं काम होतंय असं मला त्याचा एक अनुभव आला. लाईफ मधले सगळेच अनुभव आपण शेअर नाही करू शकत पण मी एक छोटा माझा अनुभव सांगतो. मी इगतपुरीला सर्व्हिस करतो पंचायत समितीला. तर मध्यंतरी एक आमदारांची टीम आली होती आपल्या तालुक्यामध्ये. तर माझी एक महत्वाची फाईल होती ती मला सापडतच नव्हती ती. सगळे कपाट शोधून बिधून झाले. पण मग मला P3Y मला हे करायचं होतं पण ऑफिस मध्ये कसं करणार सगळ्यांसमोर. मी माझ्या गाडीमध्ये 4 व्हीलर मध्ये जाऊन बसलो आणि पटकन 1 ते 8 वाक्य केले. परमजी माझी फाईल मला मिळू द्या आणि ती मला मिळाली. अरे वा 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 वा. आणि माझं कुठे खूप होती? चांगलं काम झालं. माझं काम इतकं सोपं झालं का ती माझी मास्टर फाईल होती. अच्छा. आणि कुठे त्यामुळे होती आणि माझा फाईल कुठे होती? ही कपाटातच होती. कपाट उघडलं आणि खाली पडली ती. अच्छा. हे बघा म्हणजे असं झालं ते. परमजीने तुम्हाला ते सिद्धीने काम केलं आणि ते सिद्धीने तुम्हाला टाकलंय ते. हम्म. तर त्या फाईलमुळे माझे पुढचे काम खूप सोपे झाले आणि मला एक अनुभव असा आला का काहीतरी आहे पण ते आपल्याला दिसत नाही. आणि त्याच्यामुळं मी माझे रेग्युलर क्लास करतोय. माझा एक क्लास बुडाला त्या दिवशी मी दुसऱ्या दिवशी ऑनलाईन युट्यूबवर तो ऑफलाईन करून घेतला. करून घेता. वा 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 एकदम छान. तर हे जे तुम्ही तुमचा अनुभव खूप चांगला आहे आणि हा अनुभव तुम्ही लिहून घ्या. तर जे तुम्हाला अनुभव होतोय ना की काहीतरी आहे की जे आपल्या सोबत काम करते किंवा आपला कळे आहे तर ते आहे परमजीची सिद्धी. आणि हे सिद्धीला आपल्या सोबत जपणे, ठेवणे, त्याला फील करणे सोपी गोष्ट नाहीये. नाही. आपल्याला वाटतं ते की हा आपण 1 ते 8 वाक्य बोलले पण ते डॉक्टर अजित आणि परमजी यांनी सोपं केलं की आपलं घाबरू नये. नाहीतर ह्याच्याने तर इतके मोठमोठे गोष्टी होत असतात. आपल्याला जर कोणी म्हटलं ना 24 तास तुमच्या आजूबाजूला सिद्धी राहते तर आपल्याला आपली ताप वाढणार. कारण की तितकं घ्यायला तितकी ऍक्सेप्टन्स पण तर आपल्यामध्ये असायला पाहिजे ना. तर हे तुम्हाला जर अनुभव झालेला आहे तर हे की काही काही जे गोष्ट आहे ते परमजीची सिद्धी आहे. ते जे तुम्ही मनापासून तुम्ही जे डेडिकेटेडली क्लास अटेंड करतायत मी पण बघत असते आणि डॉक्टरजीत पण नोंद घेतात की तुम्ही प्रत्येक मंगळवारचा क्लास अटेंड करतात न चुकता. तर परमजीची तुम्ही जितके लॉयल आहे तितकी लॉयल सिद्धी आहे. त्यांना काहीच घेणं देणं नाहीये की जे परमजीची शक्ती. मी फक्त हा मंगळवारचा क्लास मराठीमध्ये फक्त कविता घेते एक माध्यम आहे पण हे फक्त सिद्धीच काम करत आहे. ह्या क्लासमध्ये पण सजग सिद्धी आहे. तर भरपूर लोकांनी हे शेअर पण केलेलं आहे की कविताताई हा क्लास लाईव्ह अटेंड करण्याने ना खूप फरक पडतो आणि अनुभव पण होतात. तर हे परमजीची शक्ती. तर वा खूप छान अनुभव सांगितला तुम्ही बालकृष्ण सर. आणि अशीच प्रेरणा आपल्या मित्रांना पण तुम्ही देत राहा, आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण देत राहा. आणि परमयोग आणि पप्र तर हे 1 ते 8 वाक्य आणि हे जे गुडलक पप्र काळ आहे ना 2-3 आपल्याकडे ठेवायचे. दिवसभरामध्ये जेही व्यक्तींना आपण भेटतो ना हे हे भाऊ घेत माझी अशी इच्छा आहे की तुझ्या रोग तकलीफ बिमारीमध्ये राहत मिळायला पाहिजे, तुला चांगलं वाटायला पाहिजे, तू आयुष्यामध्ये पुढे जायला पाहिजे. त्याच्यासाठी हे गुडलक पप्रकार स्वतःकडे ठेव. तर हे हे एक वेळा देणार, 2 वेळा देणार तेव्हा तुम्हाला आपोआप कळत राहणार की कसं आपण त्यांना ऑफर करू शकतो. तर
ज्यांच्या खिशात हे 5 गुडलक पत्रकार राहणार ना, त्यांच्या जेब कधी खाली राहणार नाही. तर परमजीची शक्ती प्रत्येक वेळा त्यांच्या सोबत राहणार. ठीक आहे. तर हे होता आपला अनुभव. खूप छान अनुभव बोलले. तर असे अनुभव शेअर पण करत जा, जेणेकरता लोकांना प्रेरणा मिळेल. हे आता ऑफिशियल एक्सपिरियन्स झालं यांना, की एक फाईल होती, जे फाईल भेटत नव्हती आणि ते खूप मास्टर फाईल होती. तर असं दुसऱ्यांना पण प्रेरणा मिळो म्हणूनच आपण एक्सपिरियन्स शेअर करायला पाहिजे. तर चला आपण आता करूया क्लास समापन. तर त्याच्या आधी प्रचार करायचा विसरू नका. क्लासची लिंकला शेअर करत राहा आणि नवीन नवीन लोकांमध्ये P3Y शक्तीचा P3Y शक्तीचं मार्गदर्शन करत राहा. तुम्हाला नाही जास्त तर त्यांना लिंक पाठवा किंवा माझा नंबर पण तुम्ही देऊ शकता. डॉक्टर जीचा पण नंबर तुम्ही देऊ शकतात. करूया आपण क्लास समापन. बोलूया, हे परम जी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, आजचा हा क्लास आणि त्याचं फळ आपल्या चरणामध्ये अर्पण. परमाइदम नमः. परम जी की जय हो, जय जयकार हो. भेटूया पुढच्या मंगळवारी रात्री 9 वाजता. तोपर्यंत स्वस्थ राहा, हसत राहा, खेळत राहा, आनंदित राहा आणि प्रचार करत राहा. सर्वांना माझा चरणम शरणम गच्छामी.